Good morning, all of you. In today's lecture, we are going to discuss the type number 2 called as system with a maximum in the total vapor pressure. Type number 2, system with a maximum in the total vapor pressure. So this is the name of the type second according to the diagram, vapor composition diagram. Look at this vapor composition diagram. On left hand side A and on right hand side B. A and B. And here the composition of the component in terms of percentage. म्हणजे काय पहा की सिस्टीम विथ अ मॅक्सिमम इन द टोटल वेपर प्रेशर आणि ही सेकंड टाईप जे आहे या सेकंड टाईपला मॅक्सिमम इन द टोटल वेपर प्रेशर का म्हटलेलं आहे तर त्याची डायग्राम वेपर कॉम्पोजिशन डायग्राम अशी आहे म्हणून. म्हणजे काय पहा तर या ठिकाणी आपण तुम्हाला सर्वांना माहिती आहे की वेपर कॉम्पोजिशन डायग्राम की ज्याच्यामध्ये एचं वेपर प्रेशर जास्त आहे आणि बीचं वेपर प्रेशर काय आहे कमी आहे. लक्षात येते एचं वेपर प्रेशर जास्त आहे आणि बीचं वेपर प्रेशर कमी आहे. ओके. आणि वाय ॲक्सिसला वेपर प्रेशर घेतलेला आहे, एक्स ॲक्सिसला कॉम्पोजिशन घेतले. आता या ठिकाणी कॉम्पोजिशन जे आहे ते पर्सेंटेजमध्ये घ्यायचं आहे. कशामध्ये घ्यायचं आहे पर्सेंटेजमध्ये. मग आता पहा की एचं या ठिकाणी पर्सेंटेज आहे ते 100% आहे. पर्सेंटेज किती आहे 100%. त्यावेळेला बी किती असेल 0 म्हणून या ठिकाणी प्युअर ए आहे आणि राईट हँड साईडला इथं 100% बी आहे. 100% काय बी आहे आणि ए 0% आहे म्हणून बी हे प्युअर आहे या ठिकाणी. आणि एक सोल्युशन म्हणजे ए आणि बीचं जे मिक्सचर आहे त्याला आपण सोल्युशन म्हणतो. आणि या ठिकाणी हे या कॉन्सन्ट्रेशनचं जे सोल्युशन आहे त्याचं वेपर प्रेशर बी पेक्षा जास्त आहे, त्याचबरोबर ए पेक्षा जास्त आहे. म्हणून अशा सिस्टीमला असं म्हटलं जातं. म्हणजे या सिस्टीममध्ये जे दोन कॉम्पोनंट आहेत ए कॉम्पोनंट आणि बी कॉम्पोनंट, एचं वेपर प्रेशर जास्त आहे बीचं वेपर प्रेशर कमी आहे, पण या दोहोंच्या पेक्षाही एक कॉम्पोजिशन सोल्युशनचं वेपर प्रेशर काय आहे जास्त आहे. म्हणून अशा सिस्टीमला सिस्टीम विथ ए मॅक्सिमम इन द टोटल वेपर प्रेशर म्हटलेलं आहे. सिस्टीम विथ मॅक्सिमम इन द टोटल वेपर प्रेशर म्हणजे काय की एक कॉन्सन्ट्रेशनचं सोल्युशन की त्या सोल्युशनचं वेपर प्रेशर जास्त आहे. कोणापेक्षा जास्त आहे बी पेक्षा जास्त आहे, त्याचबरोबर ए पेक्षाही जास्त आहे. म्हणजे दोन्हीही कॉम्पोनंटपेक्षा त्या सोल्युशनचं वेपर प्रेशर जास्त असल्यामुळं त्याला काय म्हटलेलं आहे सिस्टीम विथ ए मॅक्सिमम इन द टोटल वेपर प्रेशर. लक्षात आलं. आता आपण पाठीमागच्या लेक्चरला पाहिलेलं आहे की या सर्व सिस्टीम आपण बॉइलिंग पॉइंट कॉम्पोजिशननी अभ्यासणार आहोत. मग बॉइलिंग पॉइंट कॉम्पोजिशन डायग्राम याच्या रिव्हर्स येते हे देखील तुम्हाला सर्वांना माहित आहे. मग आता पहा एचं वेपर प्रेशर काय आहे जास्त आहे त्यामुळे त्याचा बॉइलिंग पॉइंट कमी, बीचं वेपर प्रेशर कमी आहे त्यामुळे बीचा बॉइलिंग पॉइंट जास्त येते लक्षात. त्याचबरोबर पहा या कॉम्पोजिशनचं वेपर प्रेशर या दोहोंच्या पेक्षाही जास्त आहे त्यामुळं या कॉम्पोजिशनचं बॉइलिंग पॉइंट याच्यापेक्षाही कमी आहे. आणि मग तुम्ही बॉइलिंग पॉइंट कॉम्पोजिशन डायग्राम प्लॉट करून तुम्ही ही सिस्टीम अभ्यासणार आहात. मग बॉइलिंग पॉइंट कॉम्पोजिशन डायग्राम वरून या सिस्टीमला काय म्हटलं जातं सिस्टीम विथ बॉइलिंग पॉइंट इन मिनिमम. सिस्टीम विथ बॉइलिंग पॉइंट इन मिनिमम म्हणजे याच्यामध्ये एक कॉम्पोजिशन सोल्युशन असं आहे की त्याचं बॉइलिंग पॉइंट कमी आहे. आणि का कमी आहे तर त्याचा वेपर प्रेशर जास्त आहे. द सोल्युशन विच हॅव हाय वेपर प्रेशर इट विल हॅव लो बॉइलिंग पॉइंट. याच्यावरून याचं वेपर प्रेशर जास्त असल्यामुळं याचं बॉइलिंग पॉइंट. म्हणजे प्रत्येक सिस्टीमला दोन नाव आहेत. एक वेपर प्रेशर कॉम्पोजिशन डायग्राम आणि बॉइलिंग पॉइंट कॉम्पोजिशन डायग्राम. लक्षात आलं. मग आता पहिलं नाव काय सिस्टीम विथ ए मॅक्सिमम इन द टोटल वेपर प्रेशर. कारण या सिस्टीम मध्ये एक सोल्युशन असं आहे की त्याचं वेपर प्रेशर या दोहोंच्या पेक्षा जास्त आहे आणि म्हणून या दोहोंच्या पेक्षा देखील त्याचा बॉइलिंग पॉइंट कमी आहे
आणि अशा सिस्टीमला असं म्हटलं जातं की सिस्टीम विथ बॉइलिंग पॉईंट इन ए मिनिमम, म्हणजे त्याचा बॉइलिंग पॉईंट कमी आहे. आणि या बॉइलिंग पॉईंट कॉम्पोजिशन डायग्रामवरून तुम्ही एक्सप्लेन करणार आहात. आता दुसरं असं पहा की अशी जी सिस्टीम आहे, या सिस्टीममध्ये ए म्हणजे आपण काय घेणार आहोत, अल्कोहोल. ए म्हणजे काय घेणार आहोत, अल्कोहोल. लक्षात घ्या, या ठिकाणी ए म्हणजे अल्कोहोल आहे आणि बी म्हणजे वॉटर. बी कॉम्पोनंट कोणता आहे, वॉटर. लक्षात येते, म्हणजे या ठिकाणी 100% ए म्हणजे अल्कोहोल आहे आणि बी 100% काय आहे, वॉटर आहे. लक्षात येते. आणि अल्कोहोल वॉटर कॉम्पोजिशन मिक्स असणारं कॉम्पोजिशन जे आहे की त्याचं टोटल वेपर प्रेशर जास्त आहे आणि त्याचा बॉइलिंग पॉईंट या ठिकाणी कमी आहे. आणि या ठिकाणी 100% ए म्हणजे 100% अल्कोहोल आणि 100% बी म्हणजे 100% वॉटर. कॉम्पोजिशन हे पर्सेंटेजमध्ये आपण इथं घेतलेलं आहे, हे लक्षात घ्या. सर्वांच्या लक्षात आलं. मग आता इथं पहा, ऑन वाय ॲक्सिस बॉइलिंग पॉईंट, ऑन एक्स ॲक्सिस कॉम्पोजिशन. इथं ए म्हणजे 100% अल्कोहोल, त्याच इथं वेपर प्रेशर जास्त असल्यामुळे याचा बॉइलिंग पॉईंट कमी. वॉटरचं वेपर प्रेशर कमी असल्यामुळे त्याचा बॉइलिंग पॉईंट जास्त. ह्या दोघांच्या पेक्षाही वेपर प्रेशर याचं जास्त असल्यामुळं या कॉम्पोजिशनचं सोल्युशनचं बॉइलिंग पॉईंट काय आहे, मिनिमम आहे. म्हणून सिस्टीम विथ boiling point in a minimum. Now we are going to discuss second type by plotting the graph boiling point composition diagram. With the help of this diagram we can explain this system, that is alcohol water system. So this is about general diagram and I will explain the description in next lecture. Okay.